ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 कुंडली गवळ्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रविशुक्र बृहस्पति पंचायताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावर्तान् कुचितुदेवं मिनिवरा पांडुरंगाय नमः। पुंडरीकावद्य विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्रीदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। राम नाम स्मरत नित्य पाप निर्दळी अकल्पांत पुण्य उपजवी उद्भूत जय नित्य नित्य छेदक। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात, जो साधक नित्य असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी करतो आणि जो कोणी साधक म्हणजे अखंड रामनामाचं स्मरण करतोय त्या साधकाचं असणारं जे काही पाप आहे हे सगळं पाप म्हणजे त्या ठिकाणी संपल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही। सगळ्या पाप त्या ठिकाणी संपुष्टात आणणारं हे रामनाम आहे आणि नित्य ज्याच्या हातून म्हणजे जो साधक म्हणजे असणारं त्या ठिकाणी रामनाम जपतो त्याच्या हातून म्हणजे अखंड असणारं त्या ठिकाणी पुण्य म्हणजे त्या ठिकाणी उपजलं जातं। पुण्याचं कर्म त्या ठिकाणी घडलं जातं आणि नित्य म्हणजे साधक तो असणाऱ्या जन्म मरणाचा असणारा छेदक त्या ठिकाणी होतो। जन्म मरणाच्या राहट गाडग्यातून त्या ठिकाणी
आणि म्हणले बाजूला होतो. करिता नित्यानाम स्मरण तेने उपजय परम पुण्य जे भोगक्षये नवेक्षिण भ्रम परिपूर्ण प्रापक. मग म्हणले असणारा त्या ठिकाणी जो साधक म्हणजे अखंड नित्य म्हणले त्या ठिकाणी स्मरण म्हणले असणाऱ्या रामनामाचं त्या ठिकाणी करतो, त्याच्या हातून अखंड असणारं पुण्य म्हणले त्या ठिकाणी पुण्याचा पर्वत त्या ठिकाणी साचला जातो. जे असणारं त्या ठिकाणी म्हणले असणारं भोगून म्हणजे असणारं त्या ठिकाणी पाप संपवता येत नाही, किंवा असणारं कित्येक कर्म करून म्हणजे त्या ठिकाणी पाप संपता येत नाही, ते पाप म्हणजे असणारं त्या ठिकाणी रामनामाच्या जोरावर म्हणजे संपलं जातं. ब्रह्म परिपूर्ण असणारा साधक म्हणजे त्या ठिकाणी रामनामाच्या जोरावर त्या ठिकाणी होतो. नाम स्मरता वैराग्य पूर्ण इंद्रलोकादी ब्रह्म सदन मिथ्या देखे जैसे स्वप्न वैराग्य गहन त्या नामी. मग जो साधक म्हणजे अखंड असणाऱ्या रामनामाचं स्मरण करतो तो साधक म्हणजे असणारा पूर्ण वैराग्य त्या साधकाला प्राप्त होतो. इंद्र लोकांनी असणारं जे ब्रह्मसदन आहे, ब्रह्मसदन सुद्धा असणारं म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त करण्याचं सामर्थ्य म्हणजे त्याच्या अंगी त्या ठिकाणी येतं. एवढं वैराग्य म्हणजे त्या साधकाला प्राप्त होतं. ऐसी झाली विरक्ती सद्गुरु तोची ब्रह्ममूर्ती ऐसी उपजय अभेद भक्ती सर्वानुभूती भगवंत. आणि ज्या वेळेस असणारा साधक म्हणजे विरक्ती धारण त्या ठिकाणी करतो त्यावेळेस सम्यक दृष्टी त्या साधकाची बनली जाते. चराचरामध्ये जे काही असणाऱ्या दृष्टीला पाहिल त्याच्या ठिकाणी असणारा भगवंत त्या ठिकाणी पाहिला जातो. तो मी नव्हेची अवस्था त्या ठिकाणी होते. प्रत्येक गोष्टीत असणाऱ्या भगवंताचं असणारं त्या ठिकाणी भगवंताचं देखणं रूप त्या ठिकाणी पाहतो आणि असणारी ही ब्रह्मस्थिती त्या साधकाला म्हणजे प्राप्त होते. अभेद गुरु भक्तीचे ज्ञान सर्वभूती भगवत भजन भूत भौतिके चैतन्य गण ब्रह्मज्ञान या नाव. आणि ज्या वेळेस साधकाला सर्व ब्रह्म आहे याची जाणीव त्या ठिकाणी होते आणि असणारा त्या ठिकाणी मितूपणा संपला जातो, द्वंद्व त्या ठिकाणी संपलं जातं आणि ब्रह्मस्वरूपाला साधक ज्या वेळेस असणारा प्राप्त त्या ठिकाणी होतो त्यावेळेस सर्वावर असणारं त्या ठिकाणी म्हणजे सगळ्यामध्ये असणारा भगवंत त्या ठिकाणी पाहतो, असणाऱ्या भगवंत भजनामध्ये त्या ठिकाणी जातो. अखंड असणारं चैतन्य घन स्वरूप म्हणजे ज्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त होतं, वैराग्य निर्माण होतं, त्याला असणारं ब्रह्म म्हणजे प्राप्त होतं. ऐसी या ब्रह्मस्थिती जन्म मरणा सहज शांती सजीव निर्दये भ्रांती तेही उपपत्ती अवधारा. मग अशी ही ब्रह्मस्थिती म्हणजे साधकाला प्राप्त झाली की सहज म्हणजे असणाऱ्या जन्म मरणाची असणारी शांती त्या ठिकाणी होते. परत जन्मायचं परत मरायचं ही जी असणारं राहटगाडगा आहे या राहटगाडग्यातून तो साधक म्हणजे अलिप्त त्या ठिकाणी होतो. त्यावेळेस असणाऱ्या सजीव जीवाचं असणारं त्या ठिकाणी म्हणजे ज्या वेळेस असणारी डोळ्यावर भ्रांती त्या ठिकाणी चढते, भ्रांतीमध्ये साधक त्या ठिकाणी जातो, त्यावेळेस त्या साधकाची असणारी गती काय होते, कशी अवस्था त्या ठिकाणी होते हेही कथानक म्हणले आहे का. प्रपंच येथे झाला होता हे समोरी मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. मग साधक असणाऱ्या देहावर त्या ठिकाणी आला, देहावर आल्यानंतर म्हणजे असणारा प्रपंचामध्ये त्या ठिकाणी गुंतला गेला. पण संपूर्ण आयुष्य जरी पणाला त्या ठिकाणी लावलं, घर संसार प्रपंच त्या ठिकाणी करत बसला तरी कदापिही मनाची इच्छा पूर्ण त्या ठिकाणी होत नाही. प्रपंच पूर्ण झाला ही असणारं कवाच म्हणजे त्या ठिकाणी कोणी सांगत नाही. एक केलं की दुसरं घडल, दुसरं केलं की तिसरं घडल याची असणारी इच्छा त्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून ह्या संसार रूपी राहटगाडग्यात अडकल्यानंतर म्हणजे प्रत्येक साधकाला भ्रांती चढते. भ्रांती चढली की तो साधक म्हणजे तिथंच असणारा गुरपटून त्या ठिकाणी जातो. आजपर्यंत कुणीही त्या ठिकाणी सांगितलं नाही की माझा असणारा प्रपंच त्या ठिकाणी परिपूर्ण झाला. ऐसी जे का सहज स्थिती या नाव सबीज निरसे भ्रांती पुरुषा परमानंद प्राप्ती हे निज ख्याती अवधारा. मग असं म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी ज्या साधकाची स्थिती होते भ्रांती त्या ठिकाणी जाते आणि ही भ्रांती म्हणजे त्या ठिकाणी ज्या वेळेस असणाऱ्या साधकाची निघून जाईल आणि सर्व परब्रह्म असणारं स्वरूप ज्या साधकाचं त्या ठिकाणी नित्य म्हणजे असणारं त्या ठिकाणी होईल, भ्रांती जाऊन असणारं वैराग्य त्या ठिकाणी निर्माण होईल, तेव्हा त्या असणाऱ्या साधकाला म्हणजे असणारा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो.
चैतन्य घन स्वरूप म्हणले असणाऱ्या साधकाला म्हणजे प्राप्त होतं. देवळी परमानंद प्राप्ती पुन्हा न परते मागुती रामनामाच्या आवृत्ती जडासी मुक्ती द्यावया. मग असणाऱ्या त्या ठिकाणी भ्रांतीचा पडळ म्हणजे निघून गेला, वैराग्य झालं त्या ठिकाणी झालं. प्रत्येक चराचरामध्ये असणाऱ्या भगवंताला ज्यावेळी त्या ठिकाणी पाहायला लागला त्यावेळी त्या साधकाला आनंद होतो. परत पुन्हा पुन्हा असणाऱ्या संसारात गुरफटायचं हे मनामध्ये त्या ठिकाणी येत नाही. संसाराची इच्छा त्या ठिकाणी मरून जाते. अखंड भगवंताच्या सानिध्यात राहण्यासाठी रामनामाची आवृत्ती त्या ठिकाणी धारण करतो. आणि जे जड जीव आहे त्या जड जीवाचा असणारा उद्धार करण्यासाठी, त्या जड जीवाला मुक्त करण्यासाठी तो साधक आनंदात म्हणले राहतो. रामनाम स्मरणासाठी परमानंदी पडे मिठी ब्रह्मरूपा प्रगट सृष्टी आनंद कोटी हरिनामे. मग बाकीचा कुठलाही अट्टास करण्याची गरज नाही. एकदा असणाऱ्या मुखामध्ये अखंड रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी केलं, रामनामाचा जप त्या ठिकाणी चालू केला की त्या साधकाला परम आनंद परेच्याही पलीकडला आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो. आनंद प्राप्त त्या ठिकाणी झाले की ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी होतं. आणि ब्रह्मस्वरूप झालं की चराचरामध्ये असणाऱ्या सगळ्याच्या असणाऱ्या हृदयामध्ये भगवंता याची जाणीव त्या ठिकाणी होते. ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी होतं. हरीच्या असणाऱ्या भगवंताच्या राम नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी गुंतला की चैतन्य घन असणारं स्वरूप म्हणजे साधकाला प्राप्त होतं. ज्याचे नामे ते महिमा तो स्वामी जनी जनार्दन त्याची काया वाचे म्हणे करुण अनन्य शरण सद्भावे. मग ज्याचं असणारं म्हणजे नाव अखंड त्या ठिकाणी म्हणजे साधकाला उद्धार करणारं, साधकाला चैतन्य घन रूप त्या ठिकाणी प्राप्त करून देणारं, असा ज्याचा असणारा महिमा आहे ते माझे असणारे सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत. आणि त्या जनार्दन स्वामीच्या असणाऱ्या चरणी म्हणले कायानं वाचन आणि मनानं त्या ठिकाणी मी लीन झालो. अनन्य शरण म्हणजे त्या असणाऱ्या माझे स्वामी जनार्दन स्वामी आहेत, त्यांना अनन्य शरण म्हणजे मी त्या ठिकाणी गेलो. सद्भावेसी अनन्य शरण एकताची दिनवदन स्वयंदा विण्णला जनार्दन कृपाळू पूर्ण अधीनांचा. मग ज्या वेळेस साधक सद्गुरू अनन्य भावनेनं शरण त्या ठिकाणी जातो, कायनं वाचन मनानं त्या ठिकाणी सद्गुरूला अर्पण त्या ठिकाणी होतं, त्यावेळेस असणाऱ्या सद्गुरूलाही असणारी कृपा उपजली जाते त्या ठिकाणी. त्यावेळेस एकनाथ महाराज त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत माझे असणारे स्वामी जनार्दन स्वामी आहेत. आणि या जनार्दन स्वामीला मी असणाऱ्या कायनं वाचन मनानं त्या ठिकाणी शरण गेलो. त्याच वेळेस मी शरण आलेलो आहे हे सद्गुरूला त्या ठिकाणी जाणलं गेलं. आणि दिनवाणीनं मी त्यांच्या समोर त्या ठिकाणी शरण गेलो हे पाहिलं गेलं. लगेच कृपाळू असणारे माझे स्वामी त्या ठिकाणी कृपेनं द्रवले गेले. कृपा असणाऱ्या माझ्यावर कृपा त्या ठिकाणी केली. माझ्यासारख्या दिनावर असणाऱ्या सद्गुरूची कृपा आणि त्या ठिकाणी म्हणले झाली. दिनोद्धारी त्वरान्वित परम कृपाळू भगवंत त्याने श्री शुकर्षयुक्त असे सांगत परीक्षिती प्रती. मग तसं म्हणजे असणाऱ्या दिनाचा उद्धार करणारे सद्गुरू त्या ठिकाणी असतात. लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे असणारे सद्गुरू तत्पर त्या ठिकाणी झाले. असणारी कृपा माझ्यावर त्या ठिकाणी केली. आणि तशीच असणारी कृपा म्हणजे असणाऱ्या श्री शुक मुनींनी त्या ठिकाणी म्हणजे आनंद झालेला आहे. आणि ही जी असणारी गजेंद्राख्यानाची जी असणारी कथा आहे ही आनंदानं असणारे शुक मुनी परीक्षित राजाला त्या ठिकाणी आणि कथा म्हणजे सांगू लागलेली आहे. सगुणतेची निर्गुण निर्गुणतेची सगुण नामे ब्रह्मप्राप्ती पूर्ण जगदुद्धार हरिनामे. मग त्या ठिकाणी आवाज येत नाही काहीच. वाचणाराचा आवाजच नाही. सगुणतेची निर्गुण निर्गुणतेची सगुण नामे ब्रह्मप्राप्ती पूर्ण जगदुद्धार हरिनामे. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत गजेंद्रानं स्तवन केलं भगवंताचं. आणि भगवान निघालेला आहे, भगवान परमात्मा आहे. भगवंताच्या नावानं ब्रह्मप्राप्ती पूर्ण भेटते कुणाला? भक्ताला. आणि भगवंताचं नाव जगाचा उद्धार करणार आहे. किती जरी पापी असला तरी जगाचा उद्धार करणं हे भगवंताच्या नामामध्ये ते सामर्थ्य आहे असं सांगतात. सविशेष निर्विशेष स्थिती ऐसी
गजेंद्रे केली स्तुती तेने तुष्टला श्रीपती कृपामूर्ती कृपाळू. आणि मग अशा पद्धतीची असणारी स्तुती आतापर्यंत जेवढं आपण पहिल्या ओवीपासून ऐकतो अशा प्रकारची आईची गजेंद्र केली स्तुती. अशा प्रकारची स्तुती गजेंद्रानं त्या हत्तीनं केली. आणि मग अशी स्तुती केल्यानंतर ना तेने तुष्टला श्रीपती, मग भगवंताला आनंद झाला, तुष्टला आनंद वाटला. आणि कृपाळू असणारा तो भगवंत, कृपेची मूर्ती असा असणारा तो भगवंत उद्धार करण्यासाठी निघाले. शक्रवीरींची शंकर इत्यादी सुरवर पदाभिमानी थोर थोर त्यासी गजेंद्र उद्धरवेना. आणि बाकीचे सुद्धा देव आहेत की इंद्र आहे, ब्रह्मदेव आहे, महादेव आहे, यांच्याकडे सुद्धा ताकद आहे, ताकद नाही असं नाही. पण पद अभिमानानं त्यांना गजेंद्राचा उद्धार करता येत नाही. उद्धार करणं एकच तो म्हणजे भगवान श्री विष्णू. बाकीचे सगळे देव लोक आहेत, सामर्थ्य आहे, सगळं आहे, पण अभिमानानं त्यांना गजेंद्राचा उद्धार करता येत नाही. नाथ महाराज बोलतात, समस्ताही सुरवरांशी शीनता निज सामर्थ्येसी न सोडवे गजेंद्राशी तया ऋषिकेशी वाचणी. सगळ्या देव लोक 33 कोटी देव आहेत आणि त्या प्रत्येकाला कुणालाच स्वतःच किती जरी ताकद लावली तरी त्या हत्तीला नखरापासून बाजूला करता येत नव्हतं, त्याचा उद्धार करता येत नव्हता. फक्त एकच भगवंत जनार्दन तोच उद्धार करू शकतो असं या ठिकाणी सांगतात. पृथक इंद्रियांची सत्ता नित्याधीन भगवंता तया वाचुनी सर्वथा जीर्णोद्धारता न करवे. आणि ही जी काही शरीर आहे ह्या शरीरावरती सत्ता फक्त भगवंताची आहे. कारण भगवंत अशी एक सत्ता आहे, हे आपल्या जीवाला चालवण्याची सगळ्या इंद्रियाची सत्ता भगवंताच्या हातामध्ये आहे. बाकी रामाकडे जे पद आहे, भगवंताकडे जे पद आहे ती बाकी कोणाकडेच नाहीये. कोणतं पद आहे? युद्धकांड अध्याय 54. श्रीराम शरीर उठवी बैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, हे जाणतेनी स्वानुभवी, एरा पदवी अतर्क्य. अशी सत्ता त्या भगवंताकडे आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणीच दिनाचा उद्धार करू शकत नाही असं या ठिकाणी सांगतात. समस्ताही सुरवरांशी उद्धरवेची गजेंद्रासी तया काळी ऋषिकेशी अतित्वरेसी निघाला. असंख्य देवलोक आहेत, सगळेच देवलोक आहेत, कुणालाच गजेंद्राचा उद्धार करता येत नाही, कुणालाच करता येत नाही. त्यावेळेस भगवान परमात्म्याने हातामध्ये सुदर्शन घेतला आणि गजेंद्र उद्धारासाठी निघाले. ऐकोना गजेंद्राचे स्तवन सुदर्शन ती वसवून शीघ्र गरुडावरी वळंगण श्री भगवान चालिला. गजेंद्राचं स्तवन ऐकलं आणि भगवंताला अतिशय कृपा आली, आनंद वाटला, संतोष वाटला. गरुडाला पाचारण केलं, गरुडावरती भगवान बसले, हातामध्ये सुदर्शन घेतला आणि गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी भगवंत निघाले. सकळ जीवांचा जीव सर्व देव ज्याचे अवयव सर्वात्मा श्री केशव स्वयमेव चालिला. स्वतः चाललाय भगवान परमात्मा, कुणालाच बोलवलेलं नाही, पाचारण केलं नाही, स्वतः निघालेला आहे. आणि सकळ जीवांचा जीव, प्रत्येक जीवाचा जीव तो भगवंत आहे. प्रत्येक जीवामध्ये आत्मा स्वरूप तो असणारा भगवंत राहतो. देव ज्याचे अवयव आहेत असा असणारा तो भगवान परमात्मा, सर्व आत्मा येतो, प्रत्येक ठिकाणी तो नांदतो राहतो असा असणारा भगवंत स्वतः गजेंद्र उद्धारासाठी निघाले. ऐकोनी गजेंद्राचे स्तवन येता देखोनी गरुड वाहन देव करीती दिव्य स्तवन कृपाळू पूर्ण दिनांचा. आणि असा असणारा भगवंत निघाला, गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी निघालेला आहे. गजेंद्राचं स्तवन ऐकल्यानंतर देवाला आनंद वाटला. गरुड वाहन, भगवंत गरुडावरती आरूढ झालेले जात असताना, गजेंद्राकडे जाताना सगळ्या देवलोकांनी पाहिलं आणि सगळे देवलोक भगवंताची स्तुती करू लागले. ऐका. जय जय जयाजी दिन संरक्षण, जय जय जयाजी दिन पालन, जय जयाजी दिनोद्धरण कृपाळ पूर्ण पूर्णत्वे. आणि देवलोक हात जोडून सांगू लागले, जय जय
दीन संरक्षणा भगवंता, तुमच्याशिवाय दिनाचा उद्धार जगामध्ये कुणीच करू शकत नाहीये. दिनाचं प्रतिपालन करणारे तुम्ही आहेत. आणि हे काय असणारा भवभयी समुद्र आहे संसार प्रपंच, हे असणाऱ्या संसाराचं निर्दळन करून त्याच्यामधून तरुण जाणारा असा असणारा तुम्ही पूर्ण कृपाळू आहात असं देवलोक बोलतात. जय जयाजी भव भावना, जय जय भव भाव निर्मूळ निर्गणना, जय जय भवगज पंचनना, जय जनार्दना जगद्गुरु. आणि असा असणारा भगवंता तुम्ही जगाचे गुरु आहात, जगत गुरु असणारे तुम्ही भगवंत आहात. हे असणाऱ्या सगळ्या भवभयाचं समूळ निर्दळन करणारे तुम्ही आहात. हे असणाऱ्या संसारामधून तारून नेणारे तुम्ही आहात देवलोक बोलतात. एका देखोनी श्रीपती आपुल्याल्या निजयुक्ती, करीती नाना परींची स्तुती, विमान पंक्ती सुरवर. आणि अशा पद्धतीने देव लोकांनी पाहिलं भगवंत येतोय, गरुडावरती आरूढ झालेला आहे. आणि असा असणारा भगवंत येत असताना पाहिलं आणि आपापल्या मतीनं, आपापल्या युक्तीनं, आपापल्या बुद्धीनं, आपापल्या सामर्थ्यानं सगळी देव लोक भगवंताची स्तुती करू लागले. गरुडारूढ मेघक्षामा, दोही पंखाचा आक्रम, रथचरा भ्रोत्सामा, मनोरमा सामग. आणि असा असणारा भगवान परमात्मा गरुडावरती आरूढ झालेला आहे, गरुडावरती बसलेला आहे, गरुड निघालेला आहे आणि दोन्ही पंखाचा आक्रम आहे. गरुडाने जर सहज जरी उड्डाण केलं तरी मोठमोठाले पर्वत सुद्धा उन्मळून पडतात. एवढं त्यांचा असणारा उभय पक्षाचा तो पवन वारा त्याच्या पंखापासून निघत होता. असा गरुडावरती आरूढ भगवंत निघाले. वामरथा तरसामा, दक्षिण पक्ष भ्रोत्सामा, नादे डुलता पुरुषोत्तमा, गरुडागमन स्वानंदे. आणि असा असणारा भगवान परमात्मा निघालेला आहे. जात असताना गरुडाच्या पृष्ठीवरती स्वानंदानं आनंदानं भक्ताचा उद्धार करण्यासाठी निघालेले आहेत. आणि जात असताना आनंदानं भगवंत डुलू लागलेले आहेत, कारण गजेंद्राने जे स्तवन केलं त्या स्तवनाचा संतोष आनंद देवाला वाटू लागला. या लागी छंदमय नाम, स्वयं पावला गरुडोत्तम, त्याचे गतीचा संभ्रम, अनुपम्य अवधारी. अशा पद्धतीने भगवंत आहे, तो अनंत रूप आहेत, अनंत नाव आहेत. असा असणारा भगवान परमात्मा निघाला. जात असताना जाताना त्याची भगवंताची जी गती आहे त्या गतीचा आक्रम किती वेग होता ऐका. पृष्ठभागी भगवंत धरी चरण, दोही हातात, मुखी श्रीहरिनाम स्मरत, सामगीत दो पक्षी. आणि असा असणारा त्या ठिकाणी पाठीवरती भगवंत आहे, गरुडाच्या पाठीवरती भगवंत बसलेले आहेत. आणि दोन्ही जे हात आहेत गरुडाचे पंख आहेत त्याने भगवंताचं पाय त्या ठिकाणी धरलेले आहेत. मुखामध्ये सदोदित भगवंताचं नामस्मरण आहे. असा असणारा गरुडावरती भगवान निघाले. दोही हाती चरणानुक्रम, पृष्ठी मेघश्याम हृदय राम, मुखी नेमस्त श्रीहरिनाम, प्रोत्साम दो पक्षी. आणि असे असणारे जात असताना दोन्ही हातामध्ये शरण आहेत भगवंताचे, पाठीवरती भगवंत आहेत, हृदयामध्ये राम आहे आणि मुखामध्ये सदोदित भगवंताचं नामस्मरण चालू आहे. असं असणारा भगवंत निघाले. ऐसी गरुडाची हे स्थिती, सभा हे व्यापिली हरिभक्ती, या लागी छंदमय गाती, वेदानुवृत्ती अनुवादा. अशा पद्धतीची गरुडाची गती आहे. गरुडाच्या पाठीवरती भगवंत आहे, भगवंताचे पाय गरुडाच्या हातामध्ये म्हणजे असणाऱ्या हातामध्ये आहेत, पुन्हा सदोदित मुखामध्ये हृदयामध्ये राम आहे, पाठीवरती राम आहे. आणि असा असणारा गरुड अशा स्थितीमध्ये भगवंताला घेऊन गजेंद्राकडे निघाला. सपर्वत धरा सागरेसी, तुकिता तृणप्राय हरिसी, ऐशी आसी अनिशी, गरुड पृष्ठेशी वाहत. आणि असा असणारा भगवंत त्या भगवंताच्या असणाऱ्या म्हणजे पर्वतासहित पृथ्वी ज्यानं धारण केलेले तो भगवंत, त्या भगवंताला जो धारण करतो तो गरुड, असा असणारा अफाट बळ सामर्थ्य असणारा तो गरुड परम आनंदानं डुलत निघाला. ऐसा गरुड रूढ भगवंता,
ते परमानंदे डुल्लत तव गजेंद्र ग्रहग्रस्त अर्थभूत देखिला. अशा पद्धतीचा भगवंत निघालेला आहे. गरुडाच्या पृष्ठीवरती बसलेला आहे. परम आनंद देवाला झालेला आहे. हातामध्ये सुदर्शन चक्र सरसावलं. बघितलं ते असणाऱ्या नखरानं हत्तीची सोंड धरलेली आहे. त्याच्या पायाला धरलेला आहे. अर्थभूत केलेला आहे. त्या गजेंद्राला पिळलेला आहे. त्याची अवस्था भगवंताने पाहिली. भगवंताला स्फुरण आलं. चक्र सरसावणी हाती हरी म्हणे गरुडा प्रती तू चालवे शीघ्रगती गजेंद्रा प्रती उद्धराया. भगवंतानं पाहिलं गजेंद्राची दीन अवस्था आहे. मगरीनं त्या नखरानं त्याला धरलेला आहे. दीन अवस्था भक्ताची पाहिल्यानंतर ना भगवंताने गरुडाला सांगितलं, गरुडा टाइम नाही आपल्यापाशी, लवकरात लवकर चला, फास्ट चला, जेवढा तुमचा वेग आहे त्याच्यापेक्षा फास्ट चला, असं गरुडाला भगवंत बोलतात. वेगाची या स्थिती सहस्राधिक गरुड गती तोही चालला सर्व शक्ती गती भगवंता मानेना. आपल्या मनाचा वेग आहे. मन आपलं आता इथं आहे तर आता कुठं आहे, लगेच मनाचा वेग भयंकर आहे. आणि मनाच्या वेगापेक्षा 1000 पटीनं वेग गरुडाचा आहे. आपलं मन आता इथं आहे तर उद्या कुठं, लगेच कुठं, एका सेकंदात मन आपलं कुठेही जाऊन येतं. तेवढ्या मनाच्या वेगापेक्षा 1000 पटीनं वेग गरुडाचा आहे. आणि एवढ्या वेगानं गरुड जात असताना तरी सुद्धा गती भगवंता मानेना, ती सुद्धा गती भगवंताला कमी पडू लागली. ऐका, करावया गजेंद्रोद्धारण श्रीहरी साले पैस्फुरण भाऊ थरकती सकंकण आपण आपण विसरला. भगवंताला स्फुरण आलं. गजेंद्राचा उद्धार करायचा अत्यंत तातडीनं वेगानं भगवंत निघालेला आहे. गरुड चालू लागलेला आहे. गरुडाची गती सांगितली. मनापेक्षा 1000 पटीनं गरुडाचा वेग आहे. तरी सुद्धा भगवंताला तो वेग कमी पडू लागला. देवाला स्फुरण आलं. गजेंद्र उद्धारासाठी भगवंत काय करतात? पिंजरल्या रोमावळी वीरगुंठी सुटली मोकळी पुष्पे स्रवती क्षितितळी आतुरबळी चालिला. आणि भगवंत निघालेले आहेत. सगळ्या असणाऱ्या अंगावरती रोमांश आलेले आहेत. सगळी रोम भगवंताची थरकू लागली. आणि त्या ठिकाणी अंगामधली जी काही पुष्प आहेत ती पुष्प सुद्धा गळून खाली पडू लागली. एवढं स्फुरण भगवंताला आलं. सांडोलिया गरुड वहन सवेग गेले वेगे उडी घालून जेथे गजेंद्र ग्रहण शीघ्र आपण तेथे आला. गरुडाच्या पाठीवरती भगवंत होते. 1000 पटी मनाच्या 1000 वेगानं गरुड निघालाय. पण भगवंताला ती सुद्धा गती कमी पडायला लागली. काय मंद मंद चालायला लागलाय गरुड, माझा भक्त अडचणीमध्ये. त्या गरुडाच्या पाठीवरनं उडी टाकली भगवंतानं. आणि जिथं गजेंद्र व्याधीग्रस्त झालेला आहे, त्याला असणारा त्रास तो नक्र देऊ लागलेला आहे, त्या ठिकाणी एकाच क्षणामध्ये भगवंताची उडी तिथं आले. एकीकडे गजेंद्र जाण ग्रहग्रस्त अतिदीन काय बोलिला करुण वचन जेणे भगवंत पावला. आणि इकडे गजेंद्र म्हणजे हत्ती त्या ठिकाणी ग्रहग्रस्त झालेला आहे. त्याला ते असणाऱ्या नखराने पिळलेला आहे. त्याच्या सोंडेला मार लागलेला आहे, पायाला मार लागलेला आहे. आणि असा ग्रस्त असणारा गजेंद्र भगवंताला पाहिलं. दीन वदन वाणीनं काय बोलू लागला. ऐका, तया गदा सरोवरी नखरे गरजून आक्रमीला करी धरुणिया जलंतरी बलात्कारी गांजीला. आणि गजेंद्र त्या ठिकाणी बोलू लागला. हे असणाऱ्या अफाट सरोवर आहे. आणि या असणाऱ्या सरोवरामध्ये या असणाऱ्या नखरानं आकर्षून स्वतःच्या ताकदीनं मला धरून ठेवलेला आहे. आणि मला पाण्यामध्ये ओढून घेऊन जातोय. पाण्यामध्ये माझी काय ताकद चालली. काल आपण ऐकलं सोंडीनं मारत होता पण पाण्यात लागत नव्हतं. पाण्यात लागत नसतं किती जरी मारलं तरी. सोंड आपटत होता तो असणारा हत्ती, पण पाण्यामध्ये मगरीला मार कमी बसत होता, लागत नव्हतं. त्यामुळे मगरीची ताकद चालली आणि तो मला घेऊन जात असताना बळजबरीनं पाण्यामध्ये घेऊन जातोय, असं गजेंद्र बोलू लागला. ग्रहग्रस्त मज देखोनी मज सोडिले माझे पत्नी पुत्रे सांडिले स्वजनी अंती कोणी नये कामा. आणि गजेंद्र सांगतोय भगवंता, अशा पद्धतीने मला पिळलेलं होतं. मी संकटामध्ये होतो. मी ज्यावेळेस ह्या नखराच्या हातामध्ये सापडलो त्यावेळेस अनेक पत्नी आहेत मला, 1000पेक्षा जास्त पत्नी आहेत. सगळ्या सोडून गेल्या. ही एक सुद्धा थोरली मधली आवडती नावडती एकही पत्नी राहिली नाही. सगळ्या निघून गेल्या. शतानुशत माझे कुमार
एवढी पोरं होती. पण अंतीच्या टाइमाला मी ज्या वेळेस संकटामध्ये होतो त्यावेळेस 100च्या वर पोरं होती, अनेक बायका होत्या, एकही माझ्या मदतीला आलं नाही. आणि तू असणारा दीनजनाचा कृपाळू तू त्या ठिकाणी धावून आला, असं गजेंद्र बोलू लागला. वचला ग्रहाचे मुखे अर्पुणी अवघे जणी जळप्राशुणी आम्ही वाचलो महाविघ्ने उल्हासोनी गेली वना. काय सांगायचं भगवंता, मी अडचणीमध्ये आहे, मला या असणाऱ्या नकरामन मिठी मारलेले आहे, मी संकटामध्ये आहे, माझा प्राण जायची वेळ आली आहे. आणि एवढं मी संकटामध्ये असताना सुद्धा माझी बायका लेकरं आनंदानं पाणी पिली. हो, दुःख सुद्धा नाही त्यांना, मी मरतो याचं दुःखही नाहीये. आनंदानं पाण्याचा आनंद घेतला, पाणी पिले आणि आनंदानं घरला निघून गेली, असं गजेंद्र सांगू लागला. ऐसे तीही मज सांडिता म्याही सोडली त्यांची ममता तेव्हा उठवले चित्ता हरिरक्षिता प्राणांती. आणि ज्यावेळेस त्यांनी माझा विचारच केला नाही, मग मी कशाला त्यांची काळजी करायची, टेन्शन घ्यायचंय. जर त्यांनाच माझी काळजी नाही, मी त्यांच्यासाठी एवढे केलंय, काय काय किती किती लोकांचा त्या ठिकाणी सांभाळ केलाय, काहीच कमी पडू दिलं नाही त्यांना आजपर्यंत, आतापर्यंत. आणि मी संकटात असताना न विचार करता निघून गेली, जाऊ द्या मरू द्या म्हणून. मग त्यांनी माझा विचार केला नाही तर मी सुद्धा त्यांची चिंता करायचं सोडून दिली. आणि मग माझ्या लक्षामध्ये आलं, मग मला आठवलं, तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, एक भगवंतच आपल्याला वाचू शकतो, हे मला आठव झाले. मग तुमचा दावा करायला मी सुरुवात केले. कृपा उपजली भगवंता तरी तुटली दुस्तर ममता आता आठवते चित्ता हरिरक्षिता कृपाळू. आणि गजेंद्र सांगू लागला, भगवंता तुमची कृपा झाली म्हणूनच ही जे काही ममता आहे, माया आहे, माया, ती मायेपासून मी सुटलो. मायेपासून कोणीच सुटत नाही. हरिविजय मध्ये कथा आहे, देवाच्या बापाच्या पायी वहिली मायेने बिडी ठोकिली तेथे माईक जीव सकळी मुक्त कैसे होती पा. देवाच्या बापाला मायेने सोडलं नाही, मग तुम्ही आम्हाला सोडणार आहे का? मी गुंतून गेलो होतो, पण तुमची कृपा झाल्यामुळं सगळ्या मायेमधून बाजूला मी सोडून दिली, त्यांच्यावर त्यांचीही माया सोडून दिली. आणि मग माझ्या लक्षामध्ये आलं, आठवलं की एकच भगवंत आपल्याला तारू शकतो. अंतकाळीचा सोयरा एक श्रीहरीचा निर्धारा ऐसे मानले गजेंद्रा सपुत्रदार मोह त्यागे. आणि मग माझ्या लक्षामध्ये आलं, अंतकाळीचा सोयरा एकच भगवंत आहे. भगवंताशिवाय आपल्याला अंतकाळीला कुणीच वाचू शकत नाही, तारू शकत नाही. हे माझ्या लक्षात आल्यानंतर ना मग जे काही माझी सोजन होती, माझी पोरं नातू बायका लेकरं सगळ्यांचा मी त्याग केला, असं गजेंद्र सांगतो. निशेष गेली ममता स्मरणादर पडे चित्ता भजनी आवडी भगवंता उल्हासता स्वानंदे. आणि असं असणारा भगवंता त्या ठिकाणी माझी मोह माया ममता निशेष संपली. निशेष म्हणजे संपूनच गेली. आणि त्यावेळेस भगवंताचं स्मरण चित्ताला आवडू लागलं. जेव्हा ही माया मी संपवली, मोह ममता संपली, तेव्हा मला आठवू लागलं, तेव्हा भगवंताचं स्मरण होऊ लागलं. मग त्यावेळेस आवड निर्माण झाली भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये, असं गजेंद्र बोलू लागला. काही अर्पावे भगवंता ती संचितार्थ नाही हाता त्यावरी स्त्री पुत्रांची सत्ता स्वयं मागता ने दिती. आणि गजेंद्र सांगू लागला, भगवंता तुम्ही आलाव, पण तुम्हाला द्यायलाच काय नाही, सगळ्या कपाटाच्या चव्या बायकोच्या हातामध्ये आहे. मागितलं तरी देत नाही. काय करावं, आमचं संचितच नाही, आमच्या हातात काहीच नाही, सगळं घरच्या हवाले अर्पण केलेलं आहे. मी काय करावं, आम्ही मागितलं तरी आम्हाला ते भेटत नाही, आम्हीच कमवलेलं आहे, पण त्याची सत्ता आमच्यावरती आम्हाला ते भेटतच नाही, आमचं संचितच तेवढं नाही. म्हणून गजेंद्र भगवंताला अर्पण करण्यासाठी काय करतो, अंतिमागता काही ने दिती शेकी सन्निपात झाला म्हणती संचितार्थी तोंडी माती नागविती स्त्री पुत्र. आणि अंतीच्या टायमाला कोणी काहीच देत नसतं महाराज. आपणच बंगल्यावर बंगलं बांधलेलं असते, पण त्या बंगल्यामध्येच आपल्याला राहू देतात का नाही, अवघड आहे, खूप अवघड आहे. आणि सगळंच त्या ठिकाणी मागतोय, आपणच कमवलेलं आहे, आपण कमवलेलं आपल्याला मागावं लागतंय तरी देत नाही. तोंडामध्ये शेवटी मातीच आहे.
चहा काय मला भेटत नाही महाराज, बाकीचे तरी काही गोष्टी असू द्या, सगळं काही जी भेटत ती सगळं आम्हाला मागावं लागतं तरी भेटत नाही. स्त्री पुत्राला जीवाला नागवलं जातं असं गजेंद्र सांगू लागला. म्हणती हाता मरेल मरता द्रव्यार्थ वेचिल आम सभिकेसी लाविल याचा बोल नायकावा. आणि एखाद असतात घरामध्ये अनेक असतात बायका, मुलं, सुना, पुत्र. एखाद्याने जर द्यायलाच लागलं तर म्हणले नका या म्हाताराला देऊ, कशाला मरता मरता, आता मरणार आहे, मरत नसला तर मरल थोड्या वेळानं, पण मरता मरता आपल्याला भेटीला लावून जाईल. म्हणून सुद्धा कुणीच त्या असणाऱ्या व्यक्तीला, त्या जीवाला काहीच देत नाही असं सांगतात. ऐसे सुहृदांचे संमत संमत अंतिसिंचितार्थ अनागवित गृहस्थ मरे तर पडत तैसेच प्राप्त गजेंद्र. आणि अशाच पद्धतीची स्थिती गजेंद्राची झालेली आहे. सगळ्याची काही सुयोजन आहे, त्या सगळ्या सुयोजनांचं संमत असंच आहे, सगळ्यांचं मत असंच आहे की काहीच द्यायचं नाही. आणि शेवटी जे काही प्रारब्ध आहे, संचित आहे, ते संचित आपल्याला नागवतं. त्यावेळेस मग जसा गृहस्थ चरफडून मरतो तशी अवस्था गजेंद्राची झाली. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आंबेजवळ घे. श्रीहरी मला चुकलं तर सांगा बरं. हे आम्हाला काय येते आहे का? आंबेजवळ घे. कुठला आहे? आंबेजवळ घे. आंबे जवळ घे. इथे आहे दारासूच्या जवळ आहे. माहिती आहे का आमच्या आत्या तिथलीच आहे. श्री गणेशाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. अल्पावयारी श्री जवळी, काही नाही हातातळी, शोधिता सरोजळी, कमळते काळी सापडले. गौरी पुत्र गजानन, कौशल्या पुत्र प्रभू श्रीरामचंद्र, सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक. कथेचं अनुसंधान. प्रत्येक जीवाची अवस्था गजेंद्रासारखी आहे बघा, पण कळत नाही. बरोबर आहे का? सगळी जेव्हा सोडून गेली आणि जेव्हा जीव कासावी, जसं बघा एखादा मसन वाटा लागावा गावाच्या जवळ आल्यावर, तवर म्हणतात राम 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 राम, गावाच्या लाईटी दिसले की तुझं काय काम. आपली तशीच अवस्था आहे. गजेंद्राला महाराज ज्यावेळेस त्या नखरानं कासावी झाला, आता प्राण जाते, त्यावेळेस त्याला भगवंताची आठवण आली. आणि जोपर्यंत ही मायामध्ये आपला जीव गुरफटलेला आहे तोपर्यंत महाराज देवाची आठवणच येत नाही. किती बी श्रीमंती असू द्या आणि किती बी गरीब असू द्या, येत नाही आठवण. कधी आठवण येते? अंतकाळ, ज्यावेळेस प्राण बघा, आजामेळा पापराशी नामे तारीख नेला वैकुंठाशी, ज्यावेळेस त्या आजामेळ्याचे प्राण कंठाला आले आणि मुखामध्ये त्या मुलाचं नाव आलं, त्यावेळेस त्याचा उद्धार झाला. मग पडिले वळण सकळ इंद्रिय, आधी इंद्रियाला वळण पाडायचं, देवाचं नाव घ्यायचं. जोपर्यंत देवाचं नाव मुखामध्ये येण्यास मरत्याच्या समयाला येत नाही हो. कीर्तनकार महाराज सांगतात बघा, एक म्हातार मारायला लागलं होतं, वाके वाके म्हणताय, त्याला ते वासर किरसुनी खायला म्हणायचं होतं. पोराला काय वाटतंय, बापाला वासुदेव केशव असं म्हणायचं काय की वासुदेवाला दान द्यायचं, असं नाही महाराज. त्या मायेमध्ये अडकलेला म्हातारा आहे, तीच आपली सुद्धा अवस्था झालेली आहे, जी गजेंद्राची अवस्था झालेली होती. परंतु गजेंद्रानं धावा केला, सगळी सोडून गेली. जेव्हा तो देह जो आहे ना, तो देह सगळा कसा झाला, पूर्ण मायातून मुक्त झाला, त्यावेळेस देवाची आठवण येते. आणि देवाची एकदा का आठवण आली आणि मुखामध्ये अंतकाळाला नाव आलं की महाराज त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग आपल्याला उद्धार करून घ्यायचा. आमच्यासारखी किती बी येते सांगून जाते, आम्ही तरी कुठं तुम्हाला फक्त पाठावर बसून सांगताव, आम्ही तरी कुठं देवाचं नाव घेताव. हिथून घरी गेले की ना तू हाय, पण तू हाय, शेत आहे, बाडी आहे, तर ते वळण शरीराला लावावं. आणि तशा प्रकारे महाराज या ठिकाणी असणारा जो गजेंद्र आहे, गजेंद्र मायेतून मुक्त झाला आणि मग त्या भगवंताचा धावा केला. भगवंत महाराज त्याला त्या ठिकाणी मुक्त करण्यासाठी गरुडाला मागं टाकलं आणि भगवंत त्या ठिकाणी आले. गजेंद्र बोलू लागलेला आहे, सुंदर दंडी कमळ प्राप्ती, उल्हास गजेंद्राचे चित्ती, आक्रोशे समवराया श्रीपती, विकळ गती वाचेसी. विकळ गती, त्या भगवंताचं नाव घेण्यासाठी महाराज उल्हास असला पाहिजे. परंतु त्या असणाऱ्या नखरानं धरलेला आहे आणि गजेंद्राच्या मुखातून ते शब्द सुद्धा बाहेर त्या ठिकाणी येत नाहीत महाराज. आणि तशा अवस्थेमध्ये सुद्धा त्या भगवंताचा धावा केला. भगवंत तातडीनं म्हणले त्याला त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी धावत आलेले आहेत. प्राण होता पै विकळ, वाचा अतिशय विवळ, तरी
पशु जन्मस प्रेमळ स्मरशील गजेंद्र. आणि बघा महाराज या ठिकाणी सांगतात की असणारी कसं आहे, शेवटच्या क्षणाला माणसाची वाचा जाते. 4-4 दिवस माणसं बोलत नाही ती, मग घरात माणसं नुसतं दूधच त्या ठिकाणी घालतात. परंतु त्यावेळेस महाराज काय असतं, त्या भगवंताचं नाव मुखाला येण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई लागते. त्याच्याशिवाय ते शेवटच्या क्षणाला सुद्धा नाव त्या मुखामध्ये येत नाही. म्हणून लोक सांगतात ते देवाचं नाव नका काही ना गेलं, परंतु बाबा एखाद्या तरी लेकराचं नाव देवाचं ठेवावं. उदाहरण सांगतो, आमची आई आता 1 वर्ष झालं लय आजारी आहे बरं का, मला सिरियस आहे. आता तर लय सिरियस आहे, सगळं एका जागेवरच. आमची बायको मुली तिला देवाचं नाव घ्यायचं की एका पोराचं नाव राम आहे, माझं नाव मधुकर आहे, दोन्ही बी देवाचे नाव आहे ते. आणि जी लांब आहे का थोरला त्याचं नाव राम आहे. बायको मुली देवाचं नाव घेत जाऊ, ती मुली देवा देवा देवा. आता कोणच्या देवा म्हणून यायचं, जसं मगाशी सांगितलं इंद्रचंद्रवरून कुणीच आली नाही ती, कारण सगळ्याला अहंकार होता. तिला म्हणली रामाचं नाव घ्या, नुसतं राम राम म्हणा म्हणली म्हातारीला. तेव्हा ती म्हातारी आता म्हणाली राम 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 राम. जेव्हा मरल तेव्हा मरल, परंतु ते नाव मुखात आले ना, ते शेवटच्या क्षणाला रामाचं नाव आले. जसं त्या आजामेळाने घेतलाय त्याचा उद्धार झाला, आणि हिनं रामाचं जे नाव घेतलं तिचा उद्धार होईल. म्हणून इथं ग्रंथकर्ते सांगतात बाबा हा जो गजेंद्र आहे त्या गजेंद्राची अवस्था विकळ झालेली आहे, नाव सुद्धा मुखातून येत नाही. परंतु तशा अवस्थेमध्ये त्या भगवंताचं स्मरण झालं, भगवंत धावून त्या गजेंद्राला उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. कमळ उचलून या गती गजेंद्र पाळे अति प्रीती गुरुडारूढ लक्ष्मीपती शंखचक्र हाती दे. शंखचक्र गदा पद्म हे सगळे आयुध त्या ठिकाणी भगवंतानं धारण केलेले आहेत. त्या गजेंद्रानं वरी मान करून पाहिलं, भगवंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी या ठिकाणी धावत येऊ लागले. गजेंद्राला समाधान वाटू लागलेलं आहे. दोघा होता दृष्टादृष्टी प्रेम उतरलेले पोटी कोंदली सृष्टी अनंत कोटी उल्हास. भगवंताचं आणि असणाऱ्या गरुडाची समोरासमोर नजर झाली. महाराज काय त्या गरुडाला गजेंद्राला आनंद झाला की हा जगाचा मालक, या ठिकाणी जगाचा बाप मला घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. त्या गजेंद्राच्या आनंदाला पारावार त्या ठिकाणी राहिला नाही. हरिदे कदा निजात्म मूळ अक्षरी अक्षर अविकाळ वाचा सफळ अनुवादे. बघा महाराज त्या ठिकाणी भगवंताला पाहिलं ना की हाच माझा स्वामी, हाच माझा मालक आहे. आणि मालकाला त्या ठिकाणी पाहिलं की महाराज त्या गजेंद्राची अवस्था काय झाली, त्याला किती आनंद आहे. त्या आनंदानं महाराज त्याचं हृदय फुटू लागलं, त्या ठिकाणी वाचा सुद्धा त्या ठिकाणी थरथरू लागली. भगवंताचं स्मरण गजेंद्र त्या ठिकाणी करतोय. भगवंत ताबडतोब म्हणले त्या गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी येतात. दोघाला म्हणले त्या ठिकाणी आनंदाला पारावार राहिला नाही. ग्रंथकर्ते वर्णन करतात, अच्युत यो व्यक्त व्यक्ता व्यक्ते अनंत स्वप्रकाशे सदोदित अजर्व नित्य अविनाशी. बघा भगवंत कसा आहे महाराज, त्या भगवंताला रूप नाही. सगुणामध्ये पाहिलं आणि निर्गुणामध्ये पाहिलं. ज्यानं जशी भक्ती करील तशा प्रकारचा भगवंत त्या ठिकाणी प्रगट होतो. महाराज आपण निर्गुणामध्ये भक्ती केली, त्या भक्ताला जसा म्हणले एखादा महाराज बघा म्हणले काय करतात की आईच्या भक्त असतात काही लोक, फक्त त्या देवीलाच मानणार. भगवंत त्या देवीच्या रूपामध्ये सुद्धा येऊन त्या भक्ताचं मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण करतो. जशी भक्ती केली होय भक्ती केला तैसा, जशी भक्ती कराल तशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी प्रगट होतो आणि त्या भक्ताचा उद्धार करतो. तीच अवस्था गजेंद्राची सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. नराचे नित्य आयतन या लागी नावे नारायण जगत गुरु जनार्दन अनन्य नमन पै माझे. बघा त्या भगवंताला महाराज कसं आहे, 1000 नाव आहे तो, आणि 1000 नावामधलं त्या ठिकाणी असणारं एक जरी नाव मुखाला आलं ना अंतकाळाला, तर त्या असणाऱ्या साधकाचा, त्या असणाऱ्या भक्ताचा उद्धार होतो. तीच अवस्था म्हणजे गजेंद्राची त्या ठिकाणी झाली. गजेंद्र स्वतःला त्या ठिकाणी धन्यता देऊ लागला आणि माझ्या फक्त एका नामाने, एका त्या ठिकाणी असणाऱ्या नाम घेतल्यामुळे भगवंत माझा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी आला. कधी आला, सगळा माया विरहित देह झाल्यानंतर आला. आणि त्यावेळेस माणसाला उपरती होते. महाराज जोपर्यंत माया आहे ना तोपर्यंत त्या भगवंताचं स्मरण होत नाही. तशाच प्रकारे त्या गजेंद्राची अवस्था झाली. भगवंत त्या ठिकाणी धावून आलेले आहेत. भूती संसार निगुती भूता जन्म भरणा प्राप्ती विद्या विद्या गती भगवत मूर्तीस नमस्ते. आणि बघा या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की आपण जन्माला येतो. जन्माला येत असताना महाराज आपल्याला भगवंतानं सांगितलेलं असतं की बाबा तू जन्माला आला ना की तुला त्या असणाऱ्या भगवंताचं नाम घ्यायचंय. परंतु जन्माला आल्यानंतर महाराज आपण काय करतो, त्या असणाऱ्या भगवंताचा आपल्याला विसर पडतो. आपण मायेमध्ये त्या ठिकाणी अडकतो, प्रपंचामध्ये त्या ठिकाणी अडकतो. जन्म झाल्याबरोबर महाराज आपल्याला काय केलं जातं, त्या
देहाला, त्या जीवाला सगळ्या मूल्य असणाऱ्या प्रपंचाचं वळण त्या ठिकाणी लावलं जातं. मग ती देवाला जी त्या ठिकाणी वचन देऊन आले असतं ना, त्या वचनाची त्याला विसरच त्या ठिकाणी पडतो. शेवटपर्यंत त्याला त्या असणाऱ्या देहानं जो मोह आहे, माया आहे, त्यांना म्हणजे प्रपंचच करायचं, देवाचं नामस्मरणच कधी करायचं नाही. तुम्हाला एक छोटस सांगतो, मगाशी सांगायला पाहिजे होतं, जेवढा वाईट टाइम असेल तेवढं काय होतं माणसाला, त्या भगवंताची आठवण यायला पाहिजे. महापांडव प्रतापामध्ये कुंती माता शेवटच्या अध्यायामध्ये भगवंत कुंती मातेकडे जातात आणि त्याला म्हणतात, आत्या तुला काय पाहिजे सांग. त्यावेळेस कुंती माता म्हणतात, बाबा मला काय कर द्यायचंच असेल ना तर फक्त दुःख दे, कारण दुःखामध्ये भगवंता तुझी आठवण येते. चांगले दिवस असल्यावर देवाची आठवणच येत नाही. वेळच नसते, कारण पैसे कमवायचे असतात, संपत्ती कमवायची असते, त्याच्याकडे कोणी जावं. जाता जाता बाहेरूनच भगवंताला अशी मान त्याला हे करून टाकायचं, पण मध्ये जाऊन पाया कोण पडते. तसं म्हणले महाराज कसं आहे की 2018च्या आधी खरंच माझा लय वाईट टाइम होता, देवाचं नाव येत नव्हतं तोंडात. पण 2019च्या नंतर एकदम इतकं चांगलं झालं की तेव्हापासून रामलिंग सांगायला चालू केलं. म्हणजे कीर्तन भजन सगळं चालू केलं. चांगला टाइम आल्यावर करायला पाहिजे होतं, वाईट टाइमात कोणी बी करील. चांगल्या टाइमामध्ये करा ना, चांगल्या टाइमात केलं तर देव म्हणते तुला डबल मुक्ती, त्याच्यातून परत जन्म बी नाही मृत्यू बी नाही. तसं महाराज असणाऱ्या जे भूत जन्माला आलेत ना, जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, ज्यावेळेस प्रत्येक जीवामध्ये आपण भगवत स्वरूप पाहू त्यावेळेस महाराजच्या पाटावर बसून सांगायचं, नारळाच्या गादीवर बसून सांगायचं, नाही तर तुम्हाला सांगायचं आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी कोरडे पाषाण. अशी अवस्था जर होत असेल तर महाराज त्या जीवाचा उद्धार त्या ठिकाणी होणार नाही. नाथ महाराज या ठिकाणी सांगतात, वैराग्यानेश्वर ज्ञान औदार्य श्री अनुवादेश कार्य तया नमस्कार भगवंता. अरे बघा महाराज, त्या भगवंत कसा मध्ये षडगुण ऐश्वर संपन्न आहे आणि ज्याच्याकडे हे 6 गुण त्या ठिकाणी आहेत ना त्यालाच म्हणलं या ठिकाणी नमन करावं, कुणालाही करायचं नाही. नुसतं पाटावर बसून सांगितलं की तुम्ही म्हणायचं नाही आमच्या महाराज आलेलं चांगलं सांगून गेले. नाही महाराज, सर्व गुण संपन्न असलं ना, जसं स्वामी विवेकानंदाचं सांगितलं जातं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तसा हा माझा भगवंत आहे, हा माझा स्वामी आहे, माझा मालक आहे आणि त्या मालकाला माझं शतशः नमन असणारा गजेंद्र स्तुती करत आहे. एकता गजेंद्राचे आवर्चन सोयी गरुडासन सोडून सरोवरी उडी घालून आला भगवंत कृपा. आणि अशा प्रकारे महाराज त्या गरुडाची स्तुती भगवंताला ऐकली, गरुडाला पाठीमागं सारलं, उड्डाण केलं, समुद्रामध्ये त्या ठिकाणी उडी मारली आणि गजेंद्राचा त्या ठिकाणी गजेंद्राला म्हणले नखराला त्या ठिकाणी बाजूला सारू लागले, गजेंद्राला त्या ठिकाणी ओढू लागले. अशा प्रकारे भगवंत त्या समुद्रामध्ये लीला करतात. चक्र हानोनिय नक्र चक्रधारे फोडिले वक्र मगर मिठी अति दस्तूर नक्र त्या भगवंताने समुद्रामध्ये उड्डाण केलं, हातामध्ये जे चक्र आहे ते सुदर्शन चक्र महाराज त्या नकरावर सोडलं, नकराला मारलं, गजेंद्राला त्या नकराच्या तावडीतून सोडवलेलं आहे. लागता श्रीहरीचे चक्र रुधिरे झाला तो नक्र तरी न सोडी गजेंद्र दडवली. काय आवश्यक इतकं ते सुदर्शन चक्र मारलं. एका सुदर्शन चक्रानं शिशुपाळाचा वध केला होता. आता शिशुपाळापेक्षा वाईट आहे का हे नक्र? परंतु महाराजांनी मग काही सांगितलं पाण्यामध्ये लागत नाही. सुदर्शन चक्र भगवंताने त्या नकराच्या डोक्यावर मारलं, परंतु रक्तबंबाळ झाला. परंतु त्या असणाऱ्या गजेंद्राचा जो पाय धरलेला आहे तो नक्र सोडायला तयार नाही, समुद्रामध्ये ओढूच लागलेला आहे. अजून काय होतं म्हणतात, बाप कृपाळू भगवंत दोन्ही तळी घालोनी हात ज्या बाहेर अकस्मात काढिले त्वरित भगवंते. आणि बघा त्यावेळेस काय केलं, नकरानं म्हणले सोडायला तयार नाही, रक्तबंबाळ झाला तरी सुद्धा मग म्हणले काय केलं महाराज, असणाऱ्या भगवंत चतुर्रूप चतुर्भुज त्या ठिकाणी झाले, 2 हात म्हणले त्या ठिकाणी पाण्यामध्ये घातले आणि गजेंद्राला बाहेर ओढू लागलेले आहे. लागता भगवंताचा हात दोघे जण अति उद्धत तेही झाले शापमुक्त भाग्यवंत भाग्य. खरोखर भाग्यवंत म्हणून जया शरण गेले पंढरीराया. त्या असणाऱ्या महाराज काय झालं, नुसती भगवंताची दृष्टी पडली तर महाराज त्या ठिकाणी असणाऱ्या जीवाचा उद्धार होतो. या ठिकाणी काय झालेलं आहे, असणाऱ्या भगवंतानं त्या गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी, गजेंद्राला त्या नकराच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी हात खाली घातले आणि हा स्पर्श झाल्याबरोबर म्हणजे महाराज असणाऱ्या नकराचा आणि गजेंद्राचा सुद्धा त्या ठिकाणी काय झाला, हा देह जो आहे ना हा देह पवित्र त्या ठिकाणी झाला. अजून काय होतं म्हणतात, विवानी रेखता सुरवर भूतळी पाहती ऋषीश्वर गगनी देखती खेचर
गजेंद्र नक्र उद्धारण. आणि खरोखर महाराज या असणाऱ्या गजेंद्राचा उद्धाराचं जे आख्यान आहे, भगवंतानं 2 हात पाण्यामध्ये घातले, त्या गजेंद्राला बाहेर काढत असताना नक्र सुद्धा त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे. सर्व असणारे देव ऋषीश्वर हे सर्वजण त्या ठिकाणी असणाऱ्या विमानामधून पाहू लागली. गजेंद्राचा उद्धार भगवंत कशा कशा प्रकारे करतात नाथ महाराज सांगतात. भगवंते कृपा करून दोघे बाहेर आणून गजेंद्रा विमानी घालून श्री भगवान निघाला. हे बघा मग त्या ठिकाणी सांगतात महाराज, नाथ महाराज सांगू लागले, गजेंद्राला भगवंतानं बाहेर काढलेला आहे, नक्र सुद्धा बाहेर आलेला आहे, विमान त्या ठिकाणी उतरलेलं आहे आणि त्या विमानामध्ये गजेंद्राला बाहेर मध्ये घातलं. भगवंत घेऊन जाणार तेवढ्यामध्ये काय होतं म्हणतात, जाता दे कोणी भगवंत नखर गदा गदा असत, त्याशी श्री हरी पुसत हास्य. काय झालं बघा, मला असणाऱ्या त्या गजेंद्राला विमानामध्ये टाकलं, भगवंत जाऊ लागले आणि तेवढ्यामध्ये मला गजेंद्र इतका मोठ्यानं हसू लागला म्हणले. भगवंताकडे बघितलं, हसायला लागला. भगवंत म्हणतात, काय झालं तुला, ऐकायचंय पुढच्या वेळेत. सर्वभूती हरी समान गरजती वेदशास्त्र पुराण, त्या तुझ पाशी विषमपण आधी संपूर्ण देखिले. त्यावेळेस सांगितलं, गजेंद्र नक्कर बोलू लागला, अरे तू भगवंत स्वतःला म्हणतो ना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाने तुझं वर्णन करायला गेले, त्यांना जमलं नाही, शेषाला जमलं नाही. आणि तुझ्याकडे द्वैत भाव आहे की ज्याच्याकडे द्वैत भाव आहे त्याला भगवंत कसा म्हणायचा. आता मला बी तुझा स्पर्श झालेला आहे, जळाच्या बाहेर मला बी तो ओढून काढलंय, माझी तुझी द्रष्टाद्रष्ट झाली आणि तू म्हणले त्यालाच घेऊन चालला. म्हणजे तुझ्याकडे काय झाला, दुजा भाव आला आणि ज्याच्याकडे दुजा भाव येतो ना त्याला देव म्हणत नाही, ते तू देव कसला आहेस. अजून नक्र काय बोलत आहे, उद्धारिले गजेंद्र दाते मज का उपेक्षले येते, याची देखुनी विषमते ते अत्यंभूत हासील. तुझ्याकडे विषमता आहे, ज्याच्याकडे विषमता आहे त्याला संत म्हणायचं नाही. बघा, ज्याच्याकडे द्वैत भाव आहे त्याला देव म्हणायचं नाही. आणि ज्यानं द्वैत भाव केला त्याला तुम्हाला सांगतो महाराज काय होतं, दळणातल्या खड्यासारखं महाराज बाहेर त्या ठिकाणी टाकलं जाते. काय, ज्याच्याकडे द्वैत भाव आहे त्याला. उगाच सहज उदाहरण घ्यायचे आपण आपल्या ग्रुपमध्ये बघत नव्हतं का, ज्याने काय द्वैत भाव केला ती लोक बरोबर ऑटोमॅटिक बाहेर निघून जाते. ती सांगायची गरजच लागत नाही. कथेला हजर न राहिलं तर काहीतरी वांत्रट बोललं त्याच्यामधून त्या ग्रुपमधून बाहेर निघून झालं. अरे मग तुझ्याकडे द्वैत भाव आहे, तू त्या गजेंद्राला घेऊन चालला आणि मला इथंच ठेवलंय. माझी तुझी नजर झालेली आहे ना, तुझं माझं या ठिकाणी बघणं झालं, मला बघून सर सुद्धा तू जर जात असशील ना तर तुझ्यासारखा विषम भाव द्वैत भाव करणारा देव होऊ शकत नाही. नक्र त्या भगवंताला बोलत आहे. हरिसोमुखे सांगे आपण गजेंद्र केले माझे स्मरण, पाप पुण्य निर्धारण उद्धारण पावला. त्यावेळेस असं भगवंताने सांगितलं, तू म्हणतो ती बरोबर आहे, परंतु तू बोलतोय माझं नावच घेतलेलं नाही की. अरे माझं नाव घेतलं कुणी, असणाऱ्या त्या गजेंद्रानं घेतलं आणि त्यानं नाव घेतलं, त्यानं दावा केला, त्याचे प्राण कंटाला आले, त्यावेळेस त्यानं दावा केला मी आलो. अरे तू जर माझं नावच घेतलं तर मी या ठिकाणी येणार कसा. अजून भगवंत नकराला काय सांगतात, तुझे झाली दर्शन माझे पाप नव्हे क्षीण, पाप बळे आपण श्री भगवान जिंकला. बघा मी कशा बघा म्हणलं भक्ती कशा प्रकारे करायला पाहिजे, कुठल्याही पद्धतीने भक्ती करा, फक्त एक तर भगवंताची समभक्ती करा नाही तर विषम भक्ती करा. आता विषम भक्ती करणारे किती जणांचा उद्धार झालाय की ह्याच्यातच आहे की. आता पुढे त्यानं काय सरळ भक्ती केली होती का, त्याला सांगितलंच होतं तुला जर उद्धार करून घ्यायचा आहे तर त्याची काय कर, विरोधाभास भक्ती कर. सरळ भक्ती केली तर तो अजून कितीतरी पिढ्या जगत बसेल. 3रा अवतार 4था अवतार रावणाचा आहे त्यांच्या वंशवळीमधला, आणि 40वी पिढी आहे कुणाची, प्रभू रामचंद्राची. म्हणजे 40 पिढ्या रावण जिवंत आहे. त्याला ह्या जगण्याचा वैताग आला म्हणून त्यानं नारदाला प्रसन्न करून घेतलं आणि विचारलं कसा उद्धार होईल. सांगितलं देवाची बायको पुढे येणार आहे. विरोधाभास भक्ती कर. मग नक्र म्हणू लागला, अरे त्यानं सरळ भक्ती केली परंतु मी सुद्धा केलीच की. विरोधातली का होईना पण भक्ती केली. तुझ्या भक्ताला मी छळलंय म्हणल्यावर मग मला सांगा, भक्ताला छळणाऱ्याला सुद्धा तुला घेऊनच जावं लागेल ना. त्याच्या समोरून तुझा भक्त कसं काय घेऊन जातो. जर घेऊन जात असला तर महाराज ह्या विरोधाभास भक्तीवर सुद्धा लोक विश्वास ठेवणार नाही. ते नवं
तुझ्यावर सुद्धा लोक विश्वास ठेवणार नाही, ती तुला देव कोणी म्हणणार नाही. नक्र त्या ठिकाणी बोलत आहे, तुझे नामे पाप निर्दळे, तुझी देखिला पाप न ढळे. माझे पाप देणे हरिफळे, म्या जिंकिले गोविंदा. म्या जिंकिले गोविंदा. काय केलेलं आहे? तुझ्या नामानं म्हणले सर्व असणाऱ्या त्या त्रिदोषाचा काय होतो? त्रिविध तापाची झाली बोलून सगळे म्हणले असणारे जे ताप आहेत ते सर्व ताप त्या ठिकाणी निघून जातात. प्रत्येक जीवाला म्हणले त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त होते. तशा प्रकारे महाराज मी काय केलेलं आहे? विरोध भक्ती करून सुद्धा मी या ठिकाणी तुला जिंकलेला आहे. अशा प्रकारे नक्र भगवंताला बोलत आहे. सकळ पापा दे संहारी, या लागी नाव म्हणजे हरी. माझ्या पापाची त्याहून थोडी, तुझ म्या हरी जिंकिले. मी पाप केलं ना, माझ्या पापाची थोडी म्हणले. तुला काय केलेलं? तुझ्या सगळ्या असणाऱ्या जे पाप आहे ना, त्या 4 प्रकारचे पाप आहेत मात्र त्या 4 प्रकारच्या पापातलं जे पापाचं निर्दळन करणारं जे नाव एकच आहे, काय? फक्त हरी. नुसतं हरी हरी जरी म्हणत बसला ना तरी सुद्धा म्हणले महाराज असणारे काय होतो? त्या जीवाचा उद्धार होतो. शिरड राखणाऱ्याला माहित असतं का आपण काय म्हणतो? हर हर म्हणताय. ती शेरड्या राखण्यासाठी हर हर म्हणते, परंतु दिवसामध्ये त्याच्याकडून कितीतरी वेळेस मला त्या भगवंताचं नाव मुखामध्ये येतं, सहज बोलून जाते. परंतु तिथं त्या ठिकाणी काय होतं? त्या भगवंताचं नाव त्या ठिकाणी मुखातून येतं. तसं हा या ठिकाणी म्हणू लागलेला आहे. तुझं हरी नाव या ठिकाणी कशासाठी दिलेलं आहे? की त्या असणाऱ्या जीवाचे जे बी म्हणले त्या ठिकाणी असणारं पाप आहे ते पापाचं क्षमन करायची तुझ्या नामामध्ये शक्ती आहे. आणि ते मी नाव या ठिकाणी घेतलेलं आहे. विरोधाभासानं का होईना पण घेतलेलं आहे. अजून नक्र भगवंताला काय बोलत आहे? अतिवक्रोक्ती नक्र वचन, एकोणी संतोषीला भगवान. तुझे पहावया निज ज्ञान, उपेक्षण म्या केले. आणि बघा महाराज त्यावेळेस सांगितलं असणाऱ्या भगवंत म्हणू लागले, बाबा तुझ्या हातातून म्हणले गजेंद्र मी घेऊन चाललो होतो, परंतु तुझ्याकडे किती ज्ञान आहे, तुझ्याकडे किती तू भक्ती करतो, तू मला ओळखलं का? हे सगळं पाहण्यासाठी मी म्हणले या ठिकाणी काय केलेलं होतं? नाटक केलेलं होतं. आणि म्हणून म्हणले इतकं सगळं इतक्या वेळची त्या गजेंद्राला विमानात बसवलं, तुझं ऐकून घेतलं, तुला ज्ञान सांगितलं. तुझ्याकडे जरी विरोधाभास भक्ती केली तरी सुद्धा म्हणले तुझ्याकडे कितपत ज्ञान आहे ते पाहायचं होतं मला. ते पाहिलं. भगवंताला सुद्धा मला समाधान त्या ठिकाणी वाटलं. गजेंद्राला अजून नक्राला अजून काय बोलतात? माझ्या दर्शनाची प्राप्ती, तुझं झाली ज्ञान स्फूर्ती. ऐसे बोलोनी श्रीपती नक्र गजपती भेटविला. आणि मग त्यावेळेस महाराज असणाऱ्या त्या भगवंताला काय झालं? समाधान वाटलं. असणारा जो भक्त आहे त्या भक्ताला सुद्धा म्हणले महाराज कसं आहे की विरोधाभास भक्ती का करणार, परंतु त्यानं मला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्या असणारे गजेंद्र आणि नक्र पूर्वजन्मीचे म्हणले त्या ठिकाणी असणारे जे त्यांचं वैर होतं ते त्या रूपामध्ये त्याला त्या ठिकाणी भेटवलं. अजून भगवंत त्या ठिकाणी काय करतात? नकरे धरिले गजाचे चरण, तुझे करिता चरण ग्रहण. मज भेटला श्री भगवान, तुझे निदान गजेंद्र. आणि त्या नकरानं महाराज भगवंताच्या चरणाला मिठी घातली. भगवंता त्या ठिकाणी म्हणू लागला, गजेंद्रा तुझ्यामुळे मला ह्या भगवंताची प्राप्ती झाली. तू जर नसता तर मला त्या भगवंताची ओळख झाली नसती, प्राप्ती झाली नसती. तुझ्यामुळे मी ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालो. असणारा नक्र त्या भगवंताची आणि गजेंद्राची स्तुती करू लागलेला आहे. तुझे घालता लोटांगण, दुवा धरिले माझे चरण. मज आठवला श्री भगवान, मज उद्धारण तुझे. अरे बाबा तुझ्यामुळे माझा उद्धार झाला. कोण म्हणते? गजेंद्र म्हणू लागला का जर तो माझ्या पायाला धरलं नसतं, तो मला संकटात ओढलं नसतं तर माझी बायका लेकरं नातू पण तू मला त्याच्यातून बाहेर निघून दिलं नसतं त्यांनी. ज्यावेळेस ती म्हातारी म्हणते ना बाबा आता म्हातारा झालाय ह्याच्यानं काय प्रपंच होणार नाही, चला आता आपल्या आपण घरी जाऊ. मग तवा ही सगळी निघून गेली आणि तो माझ्या पायाला धरून जेव्हा पाण्यात ओढायला लागला ना तेव्हा मला त्या देवाची आठवण झाली. अरे तो नसतं ओढलं तर मी अजून म्हणले त्या मायेतच खितपत पडलो असतो. तुझ्यामुळे मला भगवंताची प्राप्ती झाली. गजेंद्र नकराला बोलत आहे. येरांचा उपकार, परस्परे मानती थोर. श्री हरी भेटला साचार, पूर्व वैर उपशमे. बघा पूर्वीचं वैर जे वैर आहे त्या वैराचं म्हणले महाराज काय या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की महाराज प्रत्येक जीवाला जे संचित कर्म असतं, आपण म्हणतो ना माझं श्रीहरी महाराजचं लय हाडवैर आहे, पण ते आताचं नसतं बरं. पूर्वीच्या जन्मामध्ये कधीतरी आपलं त्या ठिकाणी भेट झालेली असेल त्यावेळेस वैर असतं. जसं माग ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघता, बालकांडातच असेल किंवा अरण्यकांडामध्ये असेल, ते शरभंग ऋषी त्यांच्या सर्व कातडीचा वास कसा येतो तुम्हाला नरकासारखा वास येत होता. आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण त्या ठिकाणी जात असताना भगवंत भेटायला यायचे म्हणून कातडी कुठं काढून ठेवली? टोपलीच्या खाली.
आणि त्यांच्या आश्रमामध्ये शरभंग ऋषी आणि महाराज असणारे प्रभू रामचंद्र बोलत बसले. आणि बोलत असताना एक शिष्य काय म्हणला, मला लक्ष्मणाला चला तुम्हाला आश्रम दाखवतो. आश्रम बघत असताना एका कोपऱ्यामध्ये टोपली होती, त्या टोपलीच्या खाली कातडी होती शरभंग ऋषीची. टोपली उचलली, महाराज नरकासारखं वास आले. त्यांना विचारलं हे काय आहे? ते म्हणजे शरभंग ऋषीची कातडी आहे. काय? मग लक्ष्मण म्हणतात ऋषीला, अहो ऋषी, जगाचा बाप तुमच्या समोर उभा आहे, तुम्ही जर त्याला मागितलं तर सोन्याची कातडी देतील. त्यांच्याकडून घ्या मागून. त्यावेळेस काय म्हणतात माहित आहे का शरभंग ऋषी, ती मला आता सोन्याची कातडी देईल, नव माझा उद्धार सुद्धा करील, पण ही राहिलेलं जे आहे का कातडीचं जे पाप, ते मला दुसऱ्या जन्मामध्ये फेडावं लागेल. काय? तसं महाराज हे जे असणारे दोघं जण गजेंद्र आणि असणारा नक्र आहे, पूर्वजन्मी ह्यांचं या ठिकाणी असणारं वैर होतं. आणि ते वैर म्हणले ह्या अवतारामध्ये एकमेकाच्या समोर आले. 1000 वर्ष युद्ध चाललंय, नक्र त्या पाण्यामध्ये आलेला आहे आणि गजेंद्र आपलं गाव सोडून लांब तिकडे राहायला आलेला आहे. कशामुळं? नकराच्या भीतीमुळं. पण अकाली दुष्काळ पडला, पाणीच कुठं नाही, त्या सरोवराला जावं लागलं सगळा लावा जमा घेऊन. आणि तिथं महाराज त्यांचं वैर काय झालं, समोरासमोर आलं. आणि मग दोघांच्या एकमेकामुळं काय झालं, एकमेकाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. नाथ महाराज सांगतात, आम्ही तुम्ही दोघे जण पूर्वी सखे बंधू ब्राह्मण, धनलोभे शापदान गण नक्र पण पावलो. बघा त्यावेळेस सांगतात की बाबा आपण दोघं जण पूर्व जन्मामध्ये त्या ठिकाणी असणारे सखे बंधू होतो. परंतु सखे बंधू कसे असतात माहिती का? बांधावरून भांडणं होते ते, धनावरून भांडणं होते ते, संपत्तीवरून भांडणं होते ते. तशीच आपली भांडणं झाली आणि मग आपण म्हणजे मेलो. त्याच्यानंतर आपलं वैर निर्माण जे झालेलं होतं त्या वैराचं रूप म्हणले असणारं गजेंद्र आणि नकराच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी झालं. आणि हे वैर आज आपलं या ठिकाणी फिटलं, दोघे एकमेकाला बोलत आहेत. त्याही वैराची उपशांती आजी पावलो निश्चिती, पूर्वपर वैर शांती भगवान मूर्ती भेटिली. आणि मग महाराज त्या असणाऱ्या वैरामुळे काय झालं, आपल्याला या ठिकाणी भगवंताची प्राप्ती झाली. त्या भगवंतामुळं आपण म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालो. गजेंद्र आणि नक्र एकमेकाला बोलतात. श्रीहरी समान समता दोघे पावलो स्वरूपता, त्याही स्वरूपाची यथार्थता अवधारी. आणि बघा महाराज या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की असणारे जे गजेंद्र आहे, असणारा जो नक्र आहे, हे दोघं जण महाराज काय झालेलं आहे, एकमेकाच्या त्या असणाऱ्या भगवंताची प्राप्ती झाली. एकमेकाच्या वैरामुळे, एकमेकाच्या स्तुतीमुळे भगवंत प्रसन्न झाले त्या ठिकाणी. आणि त्या दोघांचा त्या ठिकाणी उद्धार झाला. आणि त्याची सुद्धा मूल्य असणारी जी स्वरूप स्थिती आहे, जे कशा प्रकारे भगवंत प्राप्त झाला, भगवंत प्राप्त होण्यासाठी काय काय करावं लागतं, नाथ महाराज पुढच्या वाळीत सांगतात. श्याम राजीव लोचन ठनमान गुणलक्षण, रूपरेखा समसमान धोगे अनन्य हरिरूप. आणि दोघं सुद्धा मुले कसे झालेले आहेत, हरिरूप झालेले आहेत. त्या भगवंताकडे पाहिलं म्हणा महाराज. कसं आहे, देव पहावं याशी गेलो, देवचे होवणे ठेलो. देवाला पाहायचं म्हणजे महाराज आधी आपण देवच व्हावं लागतं. तेव्हा म्हणले आपल्याला त्या असणाऱ्या देवाचं स्वरूप त्या ठिकाणी कळतं. भगवंताचं स्वरूप कसं आहे महाराज, असणारे राजीव लोचन, कमळासारखे नाही. भगवंताचे जे डोळे आहेत ना, ते डोळे म्हणजे कसे अगदी हरणीचे डोळे कसे असणार, तशा प्रकारचे कमल नयन असणारा भगवंत आहे. आणि त्या भगवंताचं वर्णन या ठिकाणी करतात. शंख चक्र गदा पद्मती गे दिसती समसमान, मुख्य कोणता पुरुषोत्तम देवा दुर्गम लक्षेना. आणि बघा महाराज या ठिकाणी असताना शंख चक्र गदा पद्म ही सगळं आयुधे ज्या भगवंतानं आपल्या हातामध्ये परिधान केलेले आहेत, मोर मुकुट परिधान केलेलं आहे, पितांबर नेसलेला आहे, असा भगवंत त्या ठिकाणी असणाऱ्या त्या गजेंद्र आणि नकराच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. रमादे कोणी तिन्ही मूर्ती म्हणे बजावे कोणाप्रती, ब्रह्मादी कविस्मत चित्ती मूळ मूर्ती लक्षेना. आणि बघा महाराज या ठिकाणी असणाऱ्या भगवंताचं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाकडे जर पाहिलं तर ते भगवंताचं स्वरूप म्हणजे आता प्रत्येक जण म्हणले महाराज असणारे त्या भगवंताकडे पाहत असताना आपल्या आपल्या परीनं जो जशा प्रकारे आपल्याला भगवंत पाहिजे तशा प्रकारे मग असं भक्ती करतात. परंतु हिथं जे असणारा भगवंत आहे, तो भगवंत कसा आहे महाराज, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात अशी. मग आता कुठल्या भगवंताची आपण भक्ती करावी, कुठल्या भगवंताचं स्मरण करावं, ह्याचं म्हणले माणसाला त्या ठिकाणी भानच राहत नाही महाराज. मग त्या असणाऱ्या जो पांडुरंग परमात्मा आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी काय केलं, त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे, पितांबर धारण केलेला आहे, हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे. अशा त्या भगवंताचं स्मरण त्या ठिकाणी पुढे चित्र आणावं आणि त्या भगवंताचं स्मरण करावं. ग्रंथकर्ते सांगतात. संतोषोनी श्री भगवान स्वरूपता दे संपूर्ण, नेजी श्री वसलांगण मल अधीन नाही म्हणे.
आणि बघा महाराज या ठिकाणी असताना भगवंत सांगतात की बाबा हे जे भगवंताचं जे स्वरूप आहे, जे भगवंताचं रूप आहे, हे भगवंताचं रूप महाराज निर्गुणामध्ये सुद्धा भक्ती करणाऱ्याला तशाच प्रकारची मूर्ती महाराज त्या संतांनी काय केलेलं, जो भगवंत निर्गुण आहे त्या निर्गुण रूपी भगवंताला काय केलेलं सगुण रूपामध्ये आणलं आणि होय भक्ती केलं तर जशा प्रकारे भक्ती कराल तशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी प्राप्त होतो. ग्रंथकर्ते सांगतात ब्रह्मणाची दुर्वाक्यता हृदयी साहिल्या मिळालता तै श्री वत्सला वेहाता सत्यवाक्यता वेदार्थ. किती आता एवढंच पूर्ण घ्यायचं. किती वर आहे नाही तेवढे 2 घ्या की 2 राहिले त्याच्यातले. म्हणजे ते आता 2 जण नाही आहे. नाही घ्या, तसं काही नाही. मला बी अजून लई लांब जायचंय. 2 घ्या तेवढे 2 दोन सांगितलं. ब्राह्मणाची दुर्वाक्यता हृदयी साहिल्या मिळालाता तै श्री वत्सला वेहाता सत्यवाक्यता वेदार्थ. आणि बघा वेदाने या ठिकाणी सांगितलेलं महाराज असताना जो भगवंत कसा आहे, भगवंत महाराज त्या ठिकाणी असणारा ब्राह्मण आहे. ब्राह्मणानं काय केलेलं असणार त्या कुणीला भृगु ऋषी. भृगु ऋषीनं भगवंताच्या छातीवर महाराज त्या ठिकाणी लाथ मारली. का? कारण त्या भगवंताला सुद्धा ब्राह्मण हा भगवंताला त्या ठिकाणी प्रिय आहे. इतकं म्हणजे महाराज त्या असणारा भगवंत कसा आहे, भक्ताला जे पाहिजे ते त्या ठिकाणी पुरवतो. भृगु ऋषीने लाथ मारली, ती लाथ त्या ठिकाणी सहन केली. का? कारण त्या भक्ताला महाराज आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी धारण करायचं. इतका असणारा कृपाळू कनवाळू भगवंत त्या ठिकाणी आहे. नाथ महाराज सांगतात ज्यासी श्री वत्सलांचन तोची स्वामी श्री भगवान येरते भक्त तस्मान साधू सज्ञान लक्षिती. आणि बघा महाराज या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की हा जो भगवंत आहे, भगवंत महाराज त्या ठिकाणी असणाऱ्या संतांनी काय केलेलं आहे, नावारूपाला त्या ठिकाणी आणलेला आहे. आणि त्या असणाऱ्या जडमूळ जीवांचा उद्धार करण्यासाठी त्या निर्गुण रूपी भगवंताला सगुण करून आपल्या समोर या ठिकाणी ठेवलं. तुम्ही जशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताकडे पाहाल, ज्ञानेश्वर माऊली भगवंताचा अवतार आहे, तुकाराम महाराज भगवंताचा अवतार आहे, पांडुरंग परमात्मा भगवंताचा अवतार आहे, देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा या ठिकाणी असणारे काय केलेला संत हे देवरूपाने ज्या ठिकाणी पृथ्वी तलावर आले. त्या संताकडे तुम्ही देव म्हणून जर पाहिलं, त्याची भक्ती केली तर महाराज ती सुद्धा त्या असणाऱ्या मूळ जो विष्णू आहे त्या विष्णूला त्या ठिकाणी प्राप्त होते. अशा प्रकारे ह्या संतांनी सुद्धा देवाला काय केलेलं आहे, आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलं. ग्रंथकर्ते सांगतात भगवत इंद्रध्रुम त्यासी करिता उद्धारण धरिता भक्ताचे चरण उद्धारण क्रासी. आणि बघा महाराज या ठिकाणी काय केलेलं आहे की मग असणारा जो गजेंद्र आहे, त्या गजेंद्रानं महाराज काय केलेलं आहे, वैर भावना का होईना पण त्या नकरानं काय केलं, पाय धरला. भगवंता त्या असणाऱ्या गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी आला आणि ते समोरासमोर नजर झाली. महाराज विरोधाभासानं का भक्ती करीना, परंतु त्या नकराचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार झाला. ग्रंथकर्ते सांगतात भक्त संगती जे जे लागत ते तारी श्री भगवंत ऐसे गरजे भगवान ते पद प्राप्त नकरासी. आणि बघा महाराज तेच पद कोणचं महाराज, भावबळे आकळे एरवी नाकळे. जसं भक्ती कराल तशा प्रकारे भगवंत तुम्हाला प्राप्त होणार आहे. नकराने विरोधाभास भक्ती केली, त्या असणाऱ्या गजेंद्राचा पाय धरला आणि त्याच्यामुळं महाराज काय झालं, त्या नकराचा सुद्धा काय झाला, उद्धार झाला. गजेंद्राचा केला आणि गजेंद्रासोबत त्या नकराचा सुद्धा उद्धार भगवंताला करावा लागला. ग्रंथकर्ते सांगतात कृपाळू श्री भगवंत उद्धारिले निज भक्त अवघे जय जयकार करीती सूर वर्षती. आणि महाराज या ठिकाणी असणारे काय केलं नाही, गजेंद्रासोबत नकराचा सुद्धा भगवंताने त्या ठिकाणी उद्धार केला. विमानातून सगळ्या सुरवरांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि पुष्पवृष्टी त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. पुंडलिक